फ्रान्सनी सावरकरांचं रक्षण केलं नाही, हे फ्रान्सला फार महागात पडलं. मॅडम कामांनी तो संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि फ्रान्सच्या लोकांचा पंतप्रधानावर इतका राग, एक कालांतरात पंतप्रधानाची सत्ता बदलली की या माणसानं देशभक्ताला मदत नाही केली म्हणून फ्रान्सनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मागणी केली की हा माणूस आमच्याकडे आलेला असताना आमच्या परवानगीशिवाय इंग्लंड त्याला घेऊन गेले, हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. इंग्लंडनी माफी मागावी की आम्ही बेकायदेशीर वागलो म्हणून. सावरकरांना भारतामध्ये तुरुंगात असताना या बातम्या कळत होत्या. माणसं म्हणायची, तात्या उडी फसली रे आपली. म्हणजे फसली का म्हणजे अरे एक भारतातल्या, एक महाराष्ट्रातल्या, एक भगूरमधल्या, एक घरातल्या एका मुलासाठी ज्यांचं राज्य 3/4 जगावर चाललंय, अशा अख्ख्या इंग्रजांच्या राज्याचा प्रमुख असलेला राष्ट्राध्यक्ष आंतरराष्ट्रीय न्यायालयात उभं राहून घालून माफी मागतो, मी बेकायदेशीर वागलो म्हणून. अरे आपला विजय आहे, आपला विजय आहे. आपण अपयशी नाही ठरलो. इंग्लंडच्या अध्यक्षाला खाली मान घालून माफी मागावी लागली आपल्या पराक्रमासाठी. आणि इतिहासात नोंद झाली की इंग्रजाच्या समोरनं माणूस जाऊ शकतो, देशभक्तीचा मनुष्य असेल तर तो धाडस करून निष्ठू शकतो. पकडला गेलोय तो त्या फ्रान्सची मदत नाही मिळाली म्हणून माझा प्रयत्न कमी नाही पडलेला. फ्रान्स गाठायचं मी ठरवलं होतं, ते यशस्वी झालंय, पूर्ण यशस्वी झालंय. फ्रान्सला ते इतकं झोंबलं की फ्रान्सने स्वतःची एक युद्धनौका, फ्रान्स देशाच्या डिफेन्सची युद्धनौका सावरकरांच्या नौकेचा पाठलाग करत अंदमानपर्यंत ठेवली होती. पण चुकून माकून परत जर सावरकरांनी उडी मारली तर आपल्याकडनं चूक व्हायला नको, त्याने तिथनं सागरातनं घेऊन फ्रान्समध्ये घेऊन येऊ. याचा सगळा खर्च फक्त फ्रान्स करत होतं. याला म्हणतात आंतरराष्ट्रीय कीर्ती असणं. हे तर बमल्याला शेजारच्या गावातली माणसं आपल्याला ओळख नाहीत अशी माणसं सावरकरांबद्दल बोलत असतात. तुला तुझा नगरसेवक सुद्धा ओळखत नाही मांब्या, कशाला बोलतो, नको ते. सावरकरांचं चित्र संसदेत असावं का नसावं? अरे ते चित्र लावलं म्हणजे काही सावरकरांप्रमाणे तुम्ही वागणार आहात का? पण ज्यांची चित्र आहेत त्यांच्याप्रमाणे कोण वागतंय ते सांगा. संसदेपासून सगळीकडे महात्मा गांधींची चित्र लावलेली आहेत, कोण वागतं त्यांच्यासारखं? भारतामध्ये दारूबंदी व्हावी, दारूसारख्या घाणेरड्या व्यसनामध्ये भारतीय तरुणांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नये म्हणून दारूबंदी सरकारने सक्तीची केली पाहिजे, यासाठी प्रचंड मोठं आंदोलन आणि आग्रह महात्माजींचा होता. ज्यासाठी त्यांनी सगळ्या लोकांच्या कानी कपाळी ओरडून हाडाची काढं केली. दारूबंदी कोण पाळतं मला सांगा? 2 ऑक्टोबरला त्यांना हार घालणारे दारूचे उपभोक्ते नाही, उत्पादक आहेत. दारूचे कारखाने असलेली माणसं गांधींना आदरांजली वाहत असतात, ते तुम्हाला चालतंय. घटनेची पायमल्ली करणारी माणसं बाबासाहेबांना हार घालतायत, ते तुम्हाला चालतंय. सावरकरांचा काही त्रास आहे? अवघड असतं मन मोठं करणं, अवघड असतं मन मोठं करणं. म्हणून तर 15 ऑगस्टला जेव्हा भारताचा स्वातंत्र्य दिन होता, त्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जेव्हा लाल किल्ल्यावर ध्वजवंदन झालं, पंडित नेहरूने ध्वज फडकावला. पंडित नेहरू काय सावरकरांना ओळखत नव्हते? पण स्वराज्यासाठी ज्यांनी सत्याग्रहाच्या निमित्तानं किंवा अन्य काही निमित्तानं 2 महिने तुरुंगवास भोगला त्यांना आमंत्रणं होती. 4 महिने तुरुंगवास भोगला त्यांना आमंत्रणं होती. कोणी वर्षभर तुरुंगवास भोगला त्यांना गाड्या पाठवून आणलं होतं.
पण ज्याने जीवनातली 14 वर्ष कारागृहात घालवली त्या सावरकरांना अन्न सोडावं आमंत्रणही नव्हतं. इतक्या मोठ्या मनाचा बालक दिन. म्हणून त्या दिवसाला बालक दिन म्हणतात का काय असं वाटायला लागतं की बालकापेक्षा मन मोठं झालंच नाही. सगळी चॉकलेट माझीच, मी नाही तुला देणार. अरे ह्याच्याही मुळे चॉकलेट आलंय, त्याच्याही मुळे चॉकलेट आलंय, त्याच्याही मुळे चॉकलेट आलंय. डोकं लेटच आहे. मी नाही तुटल्याला देणार. बालक दिन झाला तो. पण सावरकर तितकंही छानपैकी म्हणाले, अहो म्हणले मी आईची सेवा केली ते कोणी माझा सत्कार करण्यासाठी नाही केली, मी माझं कर्तव्य म्हणून केलं. या मूर्खांच्या हिशोबी मी काही नसलो तरी ज्या भगवंताला हिशोब ठेवायचा आहे त्याच्यापाशी तर माझं स्थान आहे ते आहे. माझा विषय तो झाला त्यांचा नारायण. मला परमेश्वराने माझ्या पाठीवर शाबासकी द्यावी ही आहे. या भिकाऱ्यांच्याकडनं कशाला अपेक्षा करू ज्यांना स्वतःची स्थानं माहीत नाहीत. जाऊ दे. जेव्हा इंग्रजांनी जप्त केलेलं शेत सरकार आल्यावर, स्वराज्य आल्यावर सावरकरांना मिळावं अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली, तेव्हा ज्यांच्या हातात अधिकार होते ते मोठ्या तोंडाने म्हटले, अहो सगळा भारतच सावरकरांचा आहे, काय त्या शेताने अडलंय. शेत द्यायचं नाही हे नक्की होतं. सावरकर त्याच्यावरही छान बोलले, ज्यांची उपजीविकाच अशा लाटण्यावर आहे करावं ना सुखाने. आता मला माझ्या शेताचा तुकडा परत मिळवायची अभिलाषा नाही. मी खूप वरती गेलो आहे, मी खूप उंच पदावर पोचलो आहे. आता अभिलाषा असेल तर एकच आहे, माझ्या देशाचा जो तुकडा तोडून गेला आहे तो परत माझ्या देशाला परत कसा मिळणार, हीच माझ्या मनामध्ये अभिलाषा असेल. फार मोठं मन करावं लागतं हो, फार मोठं मन. भारताच्या खटल्यात 2 आरोप ठेवले. एक, इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करणं, वातावरण निर्माण करणं वाङ्मयाच्या निमित्तानं, अन्य व्याख्यानाच्या निमित्तानं, आरोप 1. आणि दुसरा, एका इंग्रजाच्या वधामध्ये प्रत्यक्ष सहभाग करणं पिस्तूल सापडल्यामुळे, आरोप 2. प्रत्येक आरोपाला 1 जन्मठेप, 1 जन्मठेप, 25 वर्ष अंदमान काळं पाणी. 2 आरोप म्हणून 50 वर्ष अंदमान काळं पाणी. मी हे सगळं सांगितलं मुद्दाम याचं कारण हे, खूप मोठ्या माणसांनी अलीकडं वक्तव्य असं केलं होतं की सावरकरांचा तसा काही स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध नव्हता. बरं, दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या आमच्या लोकांनी तोंडच उघडली नाहीत. अशा माणसाला किमान विचारायचं होतं, त्यांचा जर स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध नव्हता तर त्यांना अंदमानला का पाठवलं होतं, खिशे कापले म्हणून? सावरकरांवर मुळात इंग्रजांनी काय आरोप ठेवलाय तो तर सांगा. बरं, हे वक्तव्य करणारा माणूस 60 वर्षाचा म्हातारा बुजुर्ग, राजकारणामधला जबाबदार सज्जन माणूस. दुर्दैव त्याचं नाव अय्यरच. सावरकरांचा मित्रही अय्यरच. अय्यर साहेबांच्या सारख्या माणसाकडून हे वक्तव्य आल्यानंतर भारताला कळलं अय्यर साहेब अतिशय सच्चे आहेत. ते हे बोलणं शक्य नाही. अशा सज्जनाचा खांदा वापरून कोणीतरी घाबरट माणसं स्वतःची बंदूक लढवायचा प्रयत्न करतायत. अरे पण दुसऱ्यांचे खांदे असे देशभक्तांना मारायला नाही पुरे पडत, दुसऱ्यांचे खांदे आपल्यालाच उचलायला चांगले उपयोगाला पडतात. काही कालांतराने तुम्हाला फळं मिळतील, कोणावरती गोळ्या चालवायचे प्रयत्न करता मूर्खासारखे. अलीकडे राहुल गांधींचे वक्तव्य खूपच छान आहे. आणि इतका अभ्यास असणारा मनुष्य पुढच्या पंतप्रधान पदाचा दावेदार आहे की ज्याचा इतिहासावर एवढा प्रचंड अभ्यास आहे, ज्याचं इतिहासाच्या अभ्यासपूर्ण वक्तव्याने अवघा भारत 2 वर्ष आनंद घेतो आहे, आणि ज्याच्या सभेमध्ये हिंदुस्थान मुर्दाबादची घोषणा उघड चालू आहे, ज्यांच्या सभेमध्ये फक्त मुस्लिम मदरसा असेल तर प्रत्येकाला धर्मगुरूंना 6-6 हजाराची आम्ही पगार सरकारी खजिन्यातनं फुकटचे देऊन टाकू ही वचनं आहेत. ख्रिश्चन पाद्र्यांना वाटेल ते देऊन टाकू ही वचनं आहेत. आणि नक्की संघावर बंदी घालू असं गुप्त आश्वासन आहे.
हिंदूंची देवस्थानं आणि हिंदूंच्या धर्मगुरूंना, हिंदूंच्या साधू संतांना जास्तीत जास्त छळलं कसं जाईल हे न सांगताही दिसत आहे. तेव्हा भगवंताला काळजी. 4 महिने काथ्याकूट झाल्यानंतर कोर्टात जेव्हा निश्चय झाला 50 वर्ष जन्मठेप काळं पाणी सावरकर तुझ्यासाठी आहे, हे ऐकल्यावरही सावरकर हसले. का? ते म्हणले, साहेब मी इथं फाशी ऐकायला उभा होतो, तुम्ही मला जिवंत ठेवताय याचंच मला कौतुक आहे. पण आत्तापर्यंत हे काम करणाऱ्याला, एक पिस्तूल एकाने चालवलं त्याला तुम्ही फाशी दिलाय, मी इतकी पिस्तूलं पाठवली आहेत हे तुम्ही सिद्ध केलं. एक पिस्तूल एकदा चालवलं तर फाशी, पण 20 पिस्तूलं पाठवल्याबद्दल मला फक्त जन्मठेप. निर्वाणी गोविंद. इथं अटक झाली हे महत्वाचं नाही, या अटकेनं किती गोष्टी साधल्या, किती गोष्टी मिळाल्या. आणि अशी आम्हाला अटक करून भारताचा स्वातंत्र्य लढा काही थांबत नाही. न्यायाधीश महाराज साग मध्याने सद निद मग मग निग साग मध्याने गाणे साद मग. काय बऱ्याच नाटकात मी कामं करतो, संगीत नाटकात. मध्ये ती मालिका पण केली होती टीव्हीवर, नकोशी. वर्षभर चालली होती ती नकोशी. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी आफळेबुवा आला, आफळेबुवा आला की माणसं समजायची आता बंद करा. चालली होती मालिका. नंतर माझं नावही केलं, हे नकोशी बाबा, नकोशे बाबा. पण संगीत नाटकात अनेक कामं करतो. बऱ्याच लोकांनी काल परवा पण विनंती केली, एखादं तरी नाट्यपद म्हणावं. बाकी तुमचं नाटकाचा प्रयोग असला की 200 रुपये तिकीट काढून जायला लागतं. इथं आरतीत काही टाकलं नाही तरी चालण्यासारखं आहे. किंवा इतकं एकावर एक फ्री मिळत असताना व्हाय नॉट घ्यायला पाहिजे. लोकांची इच्छा आहे, एखादं नाट्यपद म्हणायला हरकत नाही. नाट्यपद फार सुंदर आहे, कृपा करून इतिहासात याला घालू नका. सावरकर असं म्हटले का कोर्टात? पुरावा दाखवा बरं. अशा बुद्धीच्या माणसाला खरंच पुरावा, अशीच इच्छा. अरे पठ्यात ते काही सगळं सावरकरांची वाक्य नाही सांगितले, आपलं कीर्तन उभं आहे. मी खोटं तर सांगत नाही, त्यांच्या बोलण्याचा सारांश या गीतामध्ये आहे. असं गीत तुम्ही दुसरं म्हणू शकता. असं शब्द फार सुंदर आहे. दिव्य स्वातंत्र्य रवी. स्वातंत्र्याचा दिव्य रवी म्हणजे सूर्य. हा अशा देशभक्तांच्या आत्मयज्ञानी मोठा होणारच आहे, उगवणारच आहे. तो जेव्हा या अवनीवर म्हणजे पृथ्वीवर प्रगट होईल, कोण थोपवणार? हे न्यायालय आम्हाला थोपवणार आहे? 50 वर्ष आम्हाला तुरुंगामध्ये डांबाईच्या भाषा करता. अरे 50 वर्ष तुमची सत्ता भारतावरती टिकेल का नाही तुम्हाला माहीत नाही. तुम्ही काय माझ्या शिक्षेची गोष्टी करता? आर यू शुअर दॅट ब्रिटिश रूल इंडिया अप टू 1960? माझी शिक्षा सुरू होते 1911ला, संपणार आहे 1960ला. 1960पर्यंत तुमची सत्ता नाही भारतावर राहायची. सावरकरांना ईश्वराचं वरदान आहे. ती 32 कधीच खोटी नाही ठरली. खरंच 60 साल नाही इंग्रजांनी बघितलं भारतात. असल्या कोणत्याही प्रयत्नाने स्वातंत्र्याची युद्ध थांबत नाहीत वेड्यानो. दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी. तेजो बले तेजो बले तेजो बले प्रकटता अवनीतले प्रकटता. घाबरू नका, मी चुकीचं नाही गात आहे, वेगळं गातोय. प्रकटता अवनीतले ही चाल मला माहिती आहे, पण अशा चालीत अभिषेकी बुवा गायलेत. पण अभिषेकी बुवांच्या आधी हे गाणं कोणी म्हटलं? लता मंगेशकरांचे वडील दीनानाथ मंगेशकर. तर दीनानाथ मंगेशकरांच्या रेकॉर्डमध्ये ही चाल वेगळी आहे. त्या चालीप्रमाणे मी म्हणतोय. पण मंगेशकरांचा विचार इतकाच आहे, शब्द आहे,
प्रगटता, म्हणून सूर वर जायला पाहिजेत तांत्रिक दृष्ट्या. हे खाली जात आहेत, प्रगटता असं प्रगट नाही होता येणार. म्हणून मंगेशकरांनी चाल म्हणताना अशी म्हटली आहे. कसं म्हटले ते? दिव्य स्वातंत्र्य रवी आत्मतेजो बले प्रगटता अवनीतले, प्रगटता अवनीतले कोणत्या थोपवी दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य शौर्य सागर लहरी 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 सागर लहरी सागर लहरी शौर्य सागर लहरी गगनमंडल महा गगनमंडल महा भेदिता कवणत्या भेदी. इथे जरा आगाऊपणा करतो. मंगेशकरांच्या रेकॉर्डमध्ये आणि अभिषेकांच्या रेकॉर्ड इथं फरक आहे. अर्थात त्यासाठी माझा वेगळा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजक करणार आहेत असं ते म्हणालेत मला आत्ताच. मला सारखं इथं गात बसत नाही, गंमत म्हणून दाखवतो. विचार कसा आहे, मी जर शत्रूला भेदलं तर यातना त्याला व्हायला पाहिजे, माझं आक्रमण दिसलं पाहिजे. या स्वरात मला यातना झालंय असं वाटतंय. भाव बदलतोय ना. भेदिता यातना कोणाला झाली आहे? आपण कशाला विवळायचं? मग मंगेशकरांनी काय केलंय ऐकण्यासारखी मजा आहे. शौर्य सागर लहरी गगन मंडल महा भेदिता कवणत्या भेदिता कवणत्या आबाल कर दोपवी आत्मतेजो बले प्रगटता अवनीतले कोणत्या थोपवी कोणत्या थोपवी कोणत्या थोपवी दिव्य स्वातंत्र्य मध्यम नको. कोर्टामध्ये म्हणणं सोपं आहे महाराज, पण जेव्हा शिक्षेचा प्रारंभ झाला तेव्हा काय काय मनामध्ये तरंग उभे राहिले ते सारं माझी जन्मठेप पुस्तकामध्ये त्यांनी स्वच्छ लिहिलंय. शक्य असेल तेव्हा ते पुस्तकही वाचा. अंगावरनं सामान्य माणसाचे कपडे उतरवून कैद्याचे कपडे अंगावर चढत असताना 60 सालापर्यंत इंग्रजाचं राज्य राहणार नाही असं आपण म्हटलं. देवाच्या कृपेने ते खरं ठरेलही, पण 60 सालापर्यंत आपण जिवंत राहू हे कोणी दाखवलंय? माझ्या जिवंतपणे हे कपडे माझ्या अंगावरनं उतरतील का? या कपड्यांना घेऊनच चितेवर जावं लागेल. छातीवर बिल्ला आला, त्या बिल्ल्यावर तारीख दिली होती 23 डिसेंबर 1910. शिक्षा प्रारंभ 24 डिसेंबर 1960. सुटका दिनांक. बिल्ल्यावरती चित्र डी फॉर डेंजरस पर्सनॅलिटी.
तो बिल्ला चिकटला छातीवर. सुटका 1960. सावरकर म्हणायचे त्या तुरुंगात असताना अक्षरशः एकेका तासांनी टोल व्हायचा. तो टोल झाल्यानंतर सुद्धा मनाला इतका आनंद वाटायचा का 50 वर्षातला एक तास संपला. 50 वर्षातले 2 तास संपले. मन असं विचित्र होत होतं. सक्त मजुरीमध्ये काथ्या कुटणं म्हणजे नारळ सोलणं, त्या सगळ्या शेंड्या कुटणं आणि ते काथ्याचे दोर वळणं ही शिक्षा होती. मन म्हणायचं तात्या लेका बॅरिस्टर झालास. कशाला? दोऱ्या वळायला. पण पुन्हा तेच मन सांगायचं का कंटाळतोस? परमेश्वर सुद्धा हीच काथ्याकूट अनंत युग करतोय. पंचमहाभूतातली काही तत्व एकत्र करायची, एक देह करायचा, त्याला काही काळ जगू द्यायचा, त्याच्या कर्मभोगाप्रमाणे तो संपला की मृत्यूच्या ठोक्याने संपवू पुन्हा सगळा देह पंचमहाभूतात विलीन करायचा. काही कालांतरांनी परत तीच पंचमहाभूत एकत्र करून आणखीन देह निर्माण करायचे. हा अखंड काथ्याकूट भगवंत अनंत योग करतोय. तुला शिक्षेपुरतं काही दिवस करायचं आहे का नाराज होतोस? अध्यात्मवीर सावरकर इथे दिसतात. अध्यात्माने स्वतःच्या मनाला एवढा मोठा धीर देणारे तात्या. अचानक निरोप आला, आपकी मुलाकात आई है. काही दिवसात तुम्हाला अंदमानला पाठवलं जाईल. तोपर्यंत तुम्ही ठाण्याच्या तुरुंगात आहात. पण अंदमानला पाठवण्यापूर्वी आपकी मुलाकात आई है. कोण येणार? अंगावर कैद्याचे कपडे, हातात बेड्या, पायाला बेड्या, त्या बेड्यांच्या वर्तुळापासून वर येणाऱ्या दांड्या, त्याला एक मोठं वर्तुळ आणि त्या बेड्यांचं वर्तुळ आपणच आपल्या हाताने धरून ठेवायचं, त्या पायावर आपटू नयेत म्हणून. हातामध्ये साखळदंड. अशा सगळ्या जामानाम्यानिशी सावरकर दारापर्यंत आले तुरुंगाच्या आणि अंगावर असा शहारा उठला. एवढ्या गोंधळात लक्षातच नाही आलं आपल्याला संसार आहे. तुरुंगाच्या दारापलीकडे बायको उभी होती. तिनं या वेशातला नवरा बघितला, इथंच ढासळली बिचारी. मनामध्ये खूप स्वप्न पाहिली होती. जे बॅरिस्टर होऊन आत्तापर्यंत भारतात आले ते काय वैभवात आले ते केलं होतं. नवरा असा सुटाबुटामध्ये येईल, केवढं वैभव घेऊन येईल. ते आपल्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहावा आणि तो क्षणही असा की तो अशा अंदमानला चाललाय की तिथून तो परत येणंही संभव नाही. एखाद्या वेळी ही आयुष्यातली शेवटची भेट असू शकते. शेवटची भेट असू शकते. साधं नऊवारी लुगडं नेसलेल्या, खांद्यावरनं पदर घेऊन यमुनाला बोलता येईना इतकी गदगदून गेली. त्या तुरुंगाच्या दारा शेजारी अगदी नजदीक आले. त्या जाळीतून सुद्धा स्पर्श अपराध होता. तेव्हा आपला निरोप घेऊन पती निघून गेला होता. त्याला 4 वर्ष होऊन गेली होती. या दुष्ट नजरांच्या पहाऱ्यासमोर स्पर्शही शक्य नव्हता. फक्त खाली मान घालून अखंड रडत राहिल्या. आणि सावरकर सांगत राहिले, माई, कधी या नश्वर संसाराचा मोह झाला तर स्वतःच्या मनाची समजूत घाला. 4 काटक्या एकत्र कराव्यात, एखादे घरटे बांधावे आणि त्याच्यामध्ये पिला बाळांची वीण वाढवावी. यालाच संसार म्हणायचे असेल तर हा संसार कावळे चिमण्या सगळेच करतात. पण या पशुपक्ष्यांच्या संसारापेक्षा काही भव्य दिव्य संसार करून दाखवायची संधी आपणास मिळाली आहे.
माई, कल्पना करा, आपण आपल्या हाताने आपली चूल बोळकी फोडून मातीत मिसळली तर आज ना उद्या या भारतातल्या घराघरावर सोन्याचं कौलार चढलेलं असेल. आपल्या देशातल्या सगळ्यांच्या घरावरची सोन्याची कौलं बघायला आपल्या घराचा धूर नको का करायला? हे तत्वज्ञान सांगणारा गुरु कुठल्या आश्रमामध्ये कुठल्या झाडाखाली बसून नव्हता बोलत. तुरुंगाच्या दाराच्या एका बाजूला मृत्यूच्या उंबरठ्यात उभं राहून तो उपदेश करत होता. ऐहिकाच्या उंबऱ्यामध्ये उभी असलेली ऐन तारुण्यात असलेली पत्नी ती ऐकत होती. आणि या सावरकरांच्या बोलण्यावर पत्नी काही उत्तर देणार तोवर पोलीसचा आवाज आला, समय समाप्त. तशाच खालच्या मानेनं बायको निघाली. मुंबईतला प्रसंग आठवला. मुलाला देवीची लस टोचली नाही तर देवी घरी जाईल हो. गेलाच होता तो. फक्त पत्नी बरोबर तिचा भाऊ पण आला होता सोबतीला, म्हणजे सावरकरांचा मेहुणा यमुनेचा भाऊ आला होता सोबतीला. एकटी कशी पाठवायची या तुरुंगाच्या दारात? वळून जाता जाता तो मेहुणा पटकन मागे वळाला आणि म्हणाला, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र आपण नित्य म्हणा, बरं वाटेल. आणि सावरकर अस्पष्टपणे म्हणाले, म्हणे. हे म्हणे शब्द ऐकून दोघ जण जात होते. सावरकरांच्या मनात अशी इच्छा आली की हिला वाटत असेल या बेड्या म्हणजे फार वजन आहे का काय. तिला कळलं पाहिजे ना वजन कसलं. फुलाचे गजरे बांधावेत अशा बेड्या आहेत. आणि म्हणून मला बेड्या अतिशय सुसह्य आहेत हे दाखवण्यासाठी मुद्दाम त्या बेड्यांचा खळखळ आवाज करत मी माझ्या कोठडीकडे जाऊ लागलो. दूरवर जात असताना माझ्या पत्नीला तो आवाज ऐकू येईल आणि तिला कळेल नवऱ्याला खूप सहज आहेत या बेड्या असं तिला वाटेल. म्हणून मुद्दाम हेतुपूर्वक बेड्या खळखळत सावरकर निघाले. वाज वाज शृंखले काधी नाड मंजुळे टाकतो तुझ्या लयीत मंद मंद पाऊले. वाज वाज शृंखले तूच बोल मोकळे मोक्ष मंत्र विस्मरेल जीव का कधी जळे. वाज वाज शृंखले काढी नाद मंजुळे टाकतो तुझ्या लयीत मंद मंद पाऊले मंद मंद पाऊले. आनंदात आत शिरलेले सावरकर जेव्हा पत्नी आणि तो मेहुणा दिसेनासा झाला तेव्हा मात्र अंगातलं सगळं बळ निघून गेल्याप्रमाणे मटकन खाली बसले. मी माझ्या पत्नीला आश्वासन दिलं खरं, पण मला कोण आश्वासन देणार? मला कोण आश्वासन देणार? दुसऱ्या कोणाच्या आश्वासनाची गरज नाही. आपणच आपल्या सामर्थ्याने उठलं पाहिजे. या दृष्टीनं तात्या उठले. काही काळामध्ये त्यांना मद्रासपर्यंत नेलं गेलं. तिथून अंदमानला जाणाऱ्या अनेक कैद्यांची चलान म्हणजे मोठी बोट भरली होती, त्याच्यावर तात्यानं चढवलं आणि बोटीतून प्रवास करता करता अंदमान दिसायला जेव्हा लागलं. माझी जन्मठेप पुस्तकामध्ये फार सुंदर उल्लेख आहे. सावरकर लिहितात, जेव्हा त्यांनी लांबून अंदमानचा पट्टा बघितला, असं गोल द्वीप आहे, त्या क्षणी माणसाच्या मनात असं आलं. सावरकर लिहितात, त्यांच्या मनात असं आलं की अरे, आपला देशाचा तट सोडून अशा समुद्रामध्ये असलेलं आपल्या स्वामित्वाचं एक अतिशय सुंदर असलेलं द्वीप हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं किती सुंदर आहे. जेव्हा केव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा नौसेनेचं प्रमुख केंद्र या ठिकाणी करता येईल. चाललेत कशाला? तुरुंगात मरायला. आणि डोक्यात स्वप्न कोणती चालली आहेत? जेव्हा केव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा नौदलाचं नेव्हीचं प्रमुख ऑफिस कुठं ठेवायचं, इतकं आधीपासून प्लॅनिंग करावं लागतं देशाचं राज्य करायला.
सावरकर नेहमी ते सांगायचे, प्रत्येक गोष्ट बघितली की स्वतंत्र भारतामध्ये काय काय करायचं, इथं हे करायचं, इथं हे करायचं. समुद्र तटावरती जेव्हा उतरले तेव्हा त्या तुरुंगाचा अधिकारी, ज्याचं नाव होतं बारी, तो मुद्दाम सावरकरांना बघायला आला होता. कारण त्याला कळलं होतं डी म्हणजे डेंजरस, असा कोणतरी आलेला आहे. त्याला वाटलं डेंजरस म्हणजे साधारणतः WWF सारखा माणूस असावा, खलीवली, 6.5 फुटी, हिप्पी, असं काहीतरी दिसेल. कुठलं काय आणि कुठलं काय, 5.5 फुटाचा एक मनुष्य, अंगावर कैद्याचे कपडे असलेला. सगळी प्रॉपर्टी जप्त केली होती, मात्र डोळ्यावरचा चष्मा सरकारने ठेवला होता. तो डोळ्यावरचा एक चष्मा, झोपण्यासाठी जे असतं ते तरट, ज्याच्यात जेवायचं आहे एक फालतू धातूची थाळी, त्याच्यावर एक वाटी. केवढी प्रॉपर्टी! एवढी सगळी प्रॉपर्टी घेऊन मनुष्य आपल्या पायाच्या बेट्या वाचवत वाचवत आणि वाजवत वाजवत त्या गर्दीतनं येतोय. बारीनं बाहेरच येऊन विचारलं, यू मिस्टर सावरकर, फ्रान्समध्ये बोटीतून उडी मारून पळून जायचा तुम्ही प्रयत्न केलात, ते तुम्हीच का? या इथे असा प्रयत्न करू नका, सांभाळून राहा. सावरकर म्हणाले, तुम्ही सुद्धा. काय उत्तर आहे माणसाचं. मी माझ्या नियमात राहतो, तुम्ही सांभाळून राहा. हा आग्या वेतळ तुम्ही आत घेतलाय. अर्थात तात्याने सास छान लिहिलंय जन्मठेपमध्ये, जेव्हा तो दरवाजा उघडला तेव्हा खऱ्या अर्थाने मृत्यूचा दरवाजा उघडल्यासारखा तो त्यांना दिसत होता. काय हे दृश्य! माणसाचे किती हाल करता येतात अशी हजारो हत्यारं तिथं लावलेली होती. गिरणीच्या पट्ट्यासारखे पट्टे जे पाठीवर साटासट मारून त्याचे वळ उमटतात, त्याच्या खाली मुद्दाम पाटी लिहिली होती, मेरी आवाज सुनो. नडग्यांवरती लाठ्या ठेवून त्याच्यावर उभं राहून कसं कैद्याला त्रास देता येतं. जिथे नडगीला दाब दिला तर प्रचंड यातना होतात, तिथेच बेडी अडकवायची आणि चालायला लागवायचं. अशा बेड्या, ज्या बेड्या अशा हातात घालायच्या त्याला अशी साखळी, आणि अशा कैद्याला शिक्षा म्हणून भिंतीकडं तोंड करून टांगून ठेवायचा. असे 12-12 तास, ज्याला टांगती बेडी असं म्हणतात, त्या बेड्या, काडबेड्या, लोखंडाच्या सळयांच्या पासून ते वेताच्या छड्यांपर्यंत सगळी चित्र अशी भिंतींवर होती. ज्याने ज्याने तू मरणार आहेस ते पाहून ठेव, ते पाहून ठेव. सावरकर ते सारं सारं पाहत आत आले. तेव्हा अंदमानला 7 इमारती होत्या, आज त्यातल्या 3 शिल्लक आहेत. 7ही इमारती अशा होत्या की या इमारतीचा पुढचा भाग आणि या इमारतीचा मागचा भाग असे एकत्र येतात. ज्यायोगे इकडच्या फळीतले कैदी तिकडच्या कैद्यांना बघूच शकत नाहीत. संवाद करणं तर सोडूनच द्या. 7 पाकळ्या केल्या आहेत. या प्रत्येक पाकळीमध्ये त्रिकोणी एक मैदान आहे. या मैदानामध्ये तुम्ही काम करायचे. शेजारीच जेवणाचं घर आहे, तिथे तुम्हाला अत्यंत स्वादिष्ट गांडोळाचे तुकडे असलेली भाजी, घासलेटचा वास येत असलेली आमटी आणि बरेचसे छान खडे असलेली रबरासारखी तांदूळ असलेली रोटी अशी छान मिळणार आहे. पलीकडे कोलूचं यंत्र ठेवलंय. जे कोलूचं यंत्र असं विचित्र आहे, त्या यंत्रामध्ये फोडलेल्या नारळाचे ते खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि कैद्यांनी तो दांडा फिरवत राहायचा आहे. बाहेरचा दांडा फिरत राहिला की आतला दांडा फिरत राहणार आहे. आतला दांडा फिरल्यामुळे खोबऱ्यावर दाब पडणार आहे आणि खोबऱ्याचं तेल निघणार आहे. असं रोज 30 पाऊंड तेल काढलं पाहिजे. इतका वेळ आपण फिरलं पाहिजे. अत्यंत कठोरपणे शिक्षा भोगायला लागली तरी ज्या दांड्यासमोर बैल सुद्धा खाली बसतात, अशा ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. हे पाहता पाहता सावरकरांना 3 मजले वरती चढवून शेवटच्या खोलीत आणून ठेवलं.
आणि मुद्दाम ती खोली अशी होती की जिथून फाशी गेट दिसत असे. कारण अनेकांच्या शिक्षा अशा होत्या की 5 वर्ष तुरुंग आणि फाशी, काहींची शिक्षा 3 वर्ष तुरुंग आणि फाशी अशी असे. तेव्हा ज्यांची 3 वर्ष संपली आणि आता फाशी द्यायचं आहे, तर त्याला आणायचा कुठे? जिथे फाशी दिलं जाईल त्या फाशीची जागा, तो चौथरा, त्याचे ते दोर, त्या कैद्याला आणलेलं असताना त्याची तडफड, त्याचं रडणं, त्याचं भेकणं, त्याचं ओरडणं, त्याचं बडबडणं, त्याला फासावर चढवणं, हे सगळं भीषण दृश्य सावरकरने सतत बघावं आणि त्याच्या मनात भीती यावी म्हणून हेतुपुरस्सर फाशी गेटच्या समोरची कोठडी दिली. मिर्झा पठाण नावाचा तिथला अधीक्षक होता. तो म्हणाला, सावरकर, आपके सामने फाशी गेट है, इसे देखते हुए डरोगे तो नहीं? सावरकरांनी उत्तर दिलं, मिर्झा, मी आयुष्यभर मृत्यूच्या इतक्या जवळ निवास केलाय की हे अंतर सुद्धा खूप आहे. और जेव्हा समुद्रात उडी मारली तेव्हा एका हातावर मृत्यू होता मी घाबरलो नाही. हे तर किमान इमारतीच्या पलीकडे आहे. मिर्झा असा आ करून बघायला लागला. मतलब कळेल तुला हळूहळू, नेक म्हणल्यात. तुला इतके पटकन समजावं इतकी मी सोपी वाक्य म्हणत नाही. दिवस सुरू झाला. आपली शिक्षा भोगत असताना सावरकरांनी अत्यंत सूक्ष्मतेनं पाहिलं. कितीही शिक्षा असली आणि कितीही काम असलं तरी संध्याकाळच्या वेळेला मुसलमान कैदी कुराण वाचतातच, प्रार्थनेला एकत्र येतातच, एकत्र प्रार्थना करतातच. आणि या त्यांच्या कट्टरतेला सन्मान देण्यासाठी तुरुंगाने पण त्यांना संमती दिली आहे. काम झाल्यावर ते मोकळ्या हवेत, गारव्यात एकत्र बसू शकतात, एकमेकाशी थोडंसं हितगुज बोलू शकतात. बिना कामाचं 2 मिनिटं बसायला मिळणं हे पण पारितोषिक आहे तिथे. इथं तुम्हाला आतनं बाहेर काढायचं, बैलासारखं काम करून घ्यायचं, घामट्ट अवस्थेत परत आतमध्ये टाकायचं. मगाशी सांगितलं ते सावरकरांचं सत्य झालं. अंदमानिश बाथ, कसा बाथ करायचा? आधी ते खारट पाणी, पोलीस सांगेल तशी आंघोळ करायची. ते कपडे काढून लंगोटी लावून बसायचं. तो एक कटोरा देणार हातात, पाणी लेव असं म्हटलं की आपण 2 कटोरे अंगावर पाणी ओतायचं. नियम आहे. बस ठेवून द्यायचा कटोरा, अंग मलो, पाणी लेव, स्नान समाप्त. न केली आंघोळ तर बरं वाटेल. त्या खाऱ्या पाण्यानं सगळं अंग खाजायचं. पुन्हा संध्याकाळच्या मंद प्रकाशामध्ये गोचिडीपासून अनेक कीटक त्रास द्यायचे. ढेकणांनी बास सोडली, त्यांचं रक्त पिऊन झालं की सुखाने झोपायला मिळायचं. रात्री जर लघवीला किंवा शौचाला लागली तर तिथेच शौच करण्यासाठी त्याच 7x13च्या कोठडीमध्ये एक पिंप ठेवले, तिथंच करायचं. आणि शौच झाला तर त्याच वासात पहाटेपर्यंत झोपायचं. तेव्हा कृपा करून तुरुंगवास अनेकांनी भोगले, पण असा तुरुंगवास सगळ्यांनी नाही भोगलेला. तेव्हा शहाण्या माणसांनी तरी हा विवेक केला पाहिजे. जर आपल्याकडं कोणी सांगायला आलं हे पण तुरुंगात होते हो, की त्याला विचारायचं काय काय सवलती असलेले तुरुंग होते सांगा. तुरुंगात होते म्हणजे सगळे समान यातना भोगत होते असे अजिबात नव्हे. या यातना चालू असताना सावरकरांच्या लक्षात आलं, कामा व्यतिरिक्त 5 मिनिटं बसायला मिळणं, एकमेकांच्याशी बोलायला मिळणं,
केवढा आनंदाचा विषय आहे. करेंगे. कैद्यांशी संवाद केला. मुसलमान कैदी नमाजासाठी एकत्र येतात, कुराणासाठी एकत्र येतात. जी आपण हिंदू कैदी यायचं का एकत्र? क्या करेंगे? तुलसी रामायण. या केस को पढ़ना आता है. सगळ्यांना वाचता आलं पाहिजे असं कुठं आहे? नमाजाच्या वेळेला काय सगळे बोलतात असं नाही. ज्याला येतं त्यांनी मंत्र म्हणावेत, बाकीच्यांनी ऐकावेत, असंही होतं ना. पण त्यांचं होतं, आपलं का नाही होत? मला येतं वाचता, मी दाखवतो. आपल्या ग्रंथालयामध्ये तुलसी रामायण आहे, ते काढायला लावू यावे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ती मुळाक्षरं शिका. ते म्हणले शिकणार कसे? पेन्सिल नाही, कागद नाही, इच्छा आहे ना, बस. वाळू आहे आणि बोट आहेत, वाळूवर बोटं गिरवून आपण मुळाक्षरं शिकू. तुम्ही हनुमान चालीसा, तुळशी रामायण वाचू शकाल. जेलरला स्वच्छ सांगणं, हिंदू कैद्यांना तुळशी रामायणासाठी वेळ पाहिजेल आहे. हवीच का? एक मिनिट. कुराणासाठी तो मिळतो आहे. आता तुळशी रामायणासाठी जर मिळाला नाही तर तुमच्या विरुद्ध कुठं तक्रार करायची हे कैद्यांना कळत नाही. मला माहिती आहे, मी आंतरराष्ट्रीय कायदा अभ्यासलेला बॅरिस्टर आहे. जेलरच्याही वरती अधिकार असणारा एक कमिशनर असतो नेहमी. कमिशनर साहेब दर महिन्याला तुरुंगाची पाहणी करायला येतात. मी जर चुकून त्यांच्या कानावर ही गोष्ट ओके, पोटावरच पाहिजे ना, नोकरीत जाणार. आणि तुळशी रामायणातल्या काही दोह्यांच्या बद्दल गायन करावं, बोलावं, लोकांना एकत्र करावं. ज्यांची इच्छा आहे त्यांना तुळशी रामायण वाचण्याला उद्युक्त करावं. त्यासाठी मुळाक्षरं घडवावीत. बारीला कळायला लागलं की माझ्याकडची बायबलची सूक्त जशी चालतात, मुसलमानाला कळायला लागतं माझे कुराणातली आयतं जशी चालतात, तशी आता हिंदूसुद्धा एकत्र येऊन गायला लागलेत रे. अंदमानमध्ये राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान करिए. राम का गुणगान करिए, राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन. राम गुण सुमिरन रतन धन. मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित. मनुज को धनवान करिए, ध्यान करिए. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम का, राम का, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. म्हणून आज इतक्या वर्षानंतर सुद्धा अंदमानच्या विमानतळाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा असंच आहे. आम्हाला सावरकरांचं नाव घेताना त्रास होतो म्हणून माणसं म्हणतात पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर. पण सगळं जग घाबरत नाहीये ना. जेव्हा कुठलं रशियाचं विमान अंदमानला उतरायला लागतं तेव्हा त्या विमानामध्ये अनाउन्समेंट होते, स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डे पर आपका स्वागत है. फ्रान्सचं विमान उतरलं ते सांगतात स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डे पर आपका स्वागत. अरे फ्रान्सच्या मार्सेलिसच्या ठिकाणी सावरकरांनी उडी मारली 8 जुलै 1910. 8 जुलै 2010ला त्याला शताब्दी पूर्ण झाली. ही तर सावरकरच लक्षात नाही, उडी कुठली लक्षात आहे.
फ्रान्सने भारताला पत्र पाठवलं, एका पराक्रमाची शताब्दी झाली आहे, आम्हाला इथं सावरकर स्मारक करायची इच्छा आहे, उद्घाटनाला तरी या साहेब. आणि आज फ्रान्सच्या किनाऱ्यावरती सावरकरांचं स्मारक फ्रान्सच्या संमतीनं उभं राहिलं. मला सांगा, असा कोणता स्वातंत्र्यवीर आहे की ज्याचं स्मारक दुसऱ्या देशांनी त्याच्या स्वतःच्या तटभूमीवरती उभं करून दाखवावं? अनेकांनी आक्षेप असा घेतला की सावरकर अंदमानमध्ये फक्त 10च वर्ष राहिलेले आहेत. ते जरी 50 वर्षासाठी गेले तरी 10-11 वर्षात त्यांची सुटका झालेली आहे. सावरकर फक्त 10च वर्ष राहिलेत. पण अनेक कैदी असे आहेत की ज्यांनी 25 वर्षाची जन्मठेप भोगली आहे, अनेक 30 वर्ष राहिलेले आहेत, अनेक 30 वर्ष राहिलेले आहेत. सावरकरांपेक्षा त्याचं काम मोठं आहे. त्यांचं नाव का नाही दिलं विमानतळाला? तर तेव्हाच्या सत्ताधीशांनी सुद्धा उत्तर दिलं, सावरकरांपेक्षा अधिक काळ ते अंदमानात राहिले असतील, पण कैद्यांच्या सार्वत्रिक सुधारणांच्यासाठी जो प्रयत्न केला गेला तो फक्त सावरकरासारख्या माणसाकडून केला गेला, म्हणून त्याचे उपकार स्मरले पाहिजेत. बाकीचे कैदी होते, हा कैद्यांचा गुरु म्हणून उभा राहिला, नुसता तुळशी रामायणवाला नव्हे. जेव्हा कळलं की अन्न अत्यंत निकृष्ट पद्धतीचं मिळतं, तेव्हा हे अन्न सुधारण्यासाठी आम्ही संप करू. सगळ्या कैद्यांना विश्वासात घेतलं. करायचा का संप? कसा संप करायचा? उपोषण. दोन्ही एकत्र करायचं. संप म्हणजे कामाला हात लावणार नाही. आपण ज्या वस्तू निर्माण करतो त्या बाहेर विक्रीला नेल्या जातात. महिना 2 महिन्यात जर काही वस्तूच अंदमानातनं बाहेर येत नाही असं दिसलं की कमिशनर आत येईल, मग आपल्याला तक्रार करता येईल. पण कमिशनर आत येऊन आपण त्याला तक्रार करेपर्यंत उपोषण चालू राहिलं पाहिजे. बघा बरं, 2 दिवस न जेवता थांबून. एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी जीव चाललेला असतो. केव्हा एकदा मिसळ पाव खातोय, खड्ड्यात गेली एकादशी. म्हणून आपल्याकडं म्हणच पडली आहे, आधी एकादशी दुसऱ्या दिवशी दुप्पट खाशी. काल खाल्लं नाही हो. 2 दिवसाच्या उपासाने तगमगतो माणूस 2-2 महिन्याची उपोषणं करून दाखवली आहेत. आणि एकट्याने नव्हे, सगळ्या कैद्यांच्याकडून पैसे न वाटता उपोषणात सहभागी घेतल्याबद्दल 5,000चा ड्राफ्ट हट. आणि कैद्यांनी कामाला जुंपलं गेलंच पाहिजे म्हणून कित्येक कैद्यांना गचांड्या धरून पोलिसांनी खाली आणलं. काम करत नाही म्हणून रटारट मारलं. मार खाऊन कैदी शांत होते. अर्थात त्या कैद्यांमध्ये काही चांगले होते. चांगले म्हणजे इंग्लिश पोलिसांना मारतील असे होते. माझी जन्मठेपमध्ये अशा लोकांचं वर्णन आहे की काही असे ताकदवान होते कैदी की ते इंग्लिश पोलिसाला पालथा पडून त्याच्या ओरावर बसायचे आणि तो शेवटी ओरडायचा, मला वाचवा. एवढी ताकद असलेले कैदी होते. पण तरीही सावरकरांची आज्ञा झाल्याशिवाय कोणताही कैदी हात उचलणार नाही. 2-2 महिन्याची उपोषण झाली. कमिशनर साहेब आले, त्यांना कानावरती तक्रार घातली, अन्नाची प्रत सुधारून दिली सगळ्या कैद्यांची. जेलर 50 वेळा सांगत होता, बालिस्टर बाबू तुम्ही मोठ्या लेव्हलचे कैदी आहात. हे बाकीचे सगळे जे कैदी अंदमानात आले ते साहेब देशभक्त म्हणून नाही आलेले आहे. कोणी मास्तरला मारले, कोणी बापाला मारले, कोणी आईला मारले, कोणी कुठंतरी डकैती केलेली आहे, कोणाचं तरी मुडदा. असल्या फालतू चोऱ्या माऱ्यांसाठी हे लोक आलेले आहेत. या सामान्य माणसात तुम्ही राहू नका, तुमची पातळी वेगळी आहे. सावरकर म्हणाले, मला जर आणखीन स्तर वाढवायचा असेल तर यांच्यासह वाढवायचा आहे. त्यामुळं माझ्या एकट्याचं अन्न तुम्ही चांगलं करत असाल तर मी स्वीकारणार नाही. अन्न सगळ्यांचं चांगलं तुम्हाला करावं लागेल. म्हणा बरं असं आता मला वेगळं देत आहे का स्पेशल? हो, बाकीचं त्या ते कैदीन ते बघतील, त्यांचं नशीब. आता मी काय करणार? आयुष्यात कधी अंग नाही काढून घेतलं हो बाजूला. जे करायचं ते त्यांच्याबरोबर करेन. आज हेच माझ्या तुळशी रामायणाचे साधक आहेत, माझ्याबरोबर बसणारे आहेत. सावरकरला वर्ग घेता येऊ नये, लोकांना शिकवता येऊ नये, तुळशी रामायण प्रकरण करता येऊ नये, यासाठी एक सोपा उपाय होता की याला कोलूला झोंपवावा आणि प्रचंड दमवावा.
खरंच सावरकर म्हणायचे, कोलू फिरवून झाला की अंग इतकं ठणकायचं की आत्महत्येचा विचार यायचा. का जगतोय आपण? मेलेलं बरं असं वाटायचं, कळाला फास लावून घ्यावा वाटायचं, पण मन सांगायचं का मरतोस, का मरतोस? अजून तुझं शरीर तुला साथ देतंय, तोपर्यंत लढत राहा. कोणत्या क्षणी आपली भाग्य पालटतील तुला काय माहिती वेड्या? केव्हाही भाग्य पालटेल, काम कर. आणि एवढं अंग ठणकत असताना साक्षरता वर्ग घ्यायचा. अंग ठणकत असताना तुळशी रामायण करायचं, संघटन सोडायचं नाही. आणि असं काम करून कोठडीत गेल्यावर कविता करायच्या. आमच्या सिनेमाला कविता लिहायची असेल तर त्या कवीची किती बडदास्त घ्यावी लागते. मला तुम्ही लोणावळ्याला एक रिसॉर्ट द्या कविता लिहायची. कविता लिहित असताना डिस्टर्ब नको हां कोणाचं. चहाचे 2 फरमास वगैरे 50 गोष्टी, उत्कृष्ट असलेली पेनं आणि कागद. मग ते रिसॉर्टच्या गच्चीत जाऊन बसणार. आणि मग खाली आल्यानंतर काय कविता वास्तववादी आहे. चांदण्या चांदण्या चांदण्या, किती किती त्या चांदण्या. प्रोड्युसरला एकदम आनंद, क्या बात आहे, काय जमलंय. कागदावर पुढे 3-4 ओळी काहीच नाही. कागदाच्या मध्यात एक ओळ, विरल जाहल्या त्या चांदण्या. परत पुढं काहीच नाही. आणि कागदाच्या शेवटच्या आहेत, अरे रे कुठे गेल्या त्या चांदण्या. कवीनं विचारावं, कशी वाटली कविता? ही कविता नाही आहे, हा आपल्या झोपेचा इतिहास आहे. तुम्ही तिथं गेलात तेव्हा चांदण्या बघितल्या, पहिली ओळ घेतली, मग जी डुलकी काढली ती मध्यरात्र होती तेव्हा विरल झाल्या होत्या चांदण्या. परत जे झोपलात ते सकाळी उठलात चांदण्या नव्हत्या. या तुझ्या कवितेसाठी लोणावळ्याचा रिसॉर्ट माझ्याकडनं काढलास हाराम्या. पर शब्द असावेत कवितेत याचीही अट नाही. टू 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 तारा तोडूना दिल हमारा. तोडूना दिल हमारा कळलं, पण याला यमक काय तर टू 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 तारा म्हणजे हे काय काव्य आहे? मग याच्यात किमान टू 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 तरी आहे. पुढं त्याच्यापेक्षा विद्वान आले, हे मेरे दिल तू गाए जा. पुढची ओळच नाही आहे. ओ आहे आओ आहे आ म्हणजे काय नक्की ते मला समजावून तर सांगता का? या ओळीचा काय अर्थ होतो? मग माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने एखाद्याच्या कानफडात मारल्यानंतर जे माणूस विवळतो ते तुम्ही स्वरात म्हटलात. हो, कारण ज्याला कविताच करता येत नाही अशाची तुम्ही काचंडी धरा, हाणं बरं अशी कानस्वरात कान फोडायचं. ओ हां हां हे स्वरात म्हणा आता. ओ आय आओ हां आहे या म्हणा. मग त्याला राष्ट्रपती अवॉर्ड आहे. हो, ह्याला काव्य कसं म्हणावं? त्याला बक्षिसं. आणि सावरकरांनी तुरुंगाच्या भिंतीवर काव्य केलं. कविता मनात तयार करावी, पेन नाही, पेन्सिल नाही, लेखणी नाही. भिंतीला जो चुना लावलाय त्या चुन्यावर खरडावं. एक अक्षर खरडायला किती वेळ लागत असेल कल्पना करा. तोपर्यंत कविता डोक्यात पाठ पाहिजे. अशा भिंतीच्या भिंती कविता लिहाव्यात, त्या पाठ कराव्यात, आपल्या सहकार्यांकडून त्या पाठ करून घ्याव्यात आणि त्याला सांगावं तुझी शिक्षा पुढच्या वर्षी संपणार आहे. हिंदुस्थानात गेलास की लिहून ठेव, कागद मिळतील तिथे. अशी पाठांतरं करावीत. हा सावरकर नावाचा प्राणी भिंतींवर काहीतरी लिहितो हे कळल्याबरोबर जास्त चुना लावण्यासाठी बारीनं चुनेवाला बोलवावा. आणि त्यांनी मुद्दाम त्या कवितांवर चुना लावला की सावरकरने अभिनंदन करावं. थँक्यू. कशाबद्दल? सगळ्या भिंती भरल्या होत्या, नवीन कविता कुठे लिहू हाच माझा प्रश्न होता. तुम्ही चुना लावून दिलात म्हणजे माझं सोय नाही का तुम्ही केली? मला थँक्यू म्हटलं पाहिजे ना.
ही ज्या माणसाच्या अंगात ताकद आणि प्रवृत्ती असेल, त्या अंदमानामध्ये हात पाय जखडलेले असताना, अंगाला ठणका अशा यातना मिळत असताना, त्या काट्याने तिथे कविता अनेक कराव्यात. अर्थात त्या कवितेतली नाही कविता म्हणत लोकांना साधारणतः एखाद दुसरं लोकप्रिय गीत ऐकायची सुद्धा इच्छा राहते. या नियमाप्रमाणे सावरकरांच्याच नाटकामध्ये त्यांच्या मनोवृत्ती व्यक्त करणारा एक सुंदर पद आलंय. काय तऱ्हेचं काव्य तिथे निर्माण होत असेल. त्या मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, हो मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, जपोनी ठेवी जपोनी, जपोनी ठेवी जपोनी, सुखाने दुखवी जीव बंधातली ठेवही. गोड आहे. आपल्या मर्मबंधात म्हणजे आठवणीत ज्या आठवणी असतात त्या कशा असतात? प्रेममय असतात. आपण त्यांना सांभाळतो, पण त्या सुखानं जीव दुखावतो. ते सुख आठवून जीवाला काही वेळेला यातना होतात, तरी हा जीव सांभाळल्याशिवाय राहत नाही हो. तिथं तर केवढ्या आठवणी दाटल्यात. मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी, सुखाने दुःखवी जीव बंधातली ठेवही. हृदयांबुजीलीन लोभी आली हा, हृदयांबुजीलीन लोभी आली हा, मकरंद ठेबा लुटण्यासी आला, मकरंद ठेबा लुटण्यासी आला, बांधी जीवाला सुखाशा, बांधी जीवाला सुखाशा मनी, मर्मबंधातली ठेवही, हो मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुःखवी जीव बंधातली ठेवही, ठेवही, ठेवही. या क्रांतितीर्थ अंदमानचं दर्शन घेण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्ष जातो तिथे. पण दुर्दैव असं आमच्याकडचे लोक असे नतद्रष्ट आहेत सांगतो. ते स्वतःला त्या कोठडीच्या आत ठेवून ते गजाला धरून उभे राहतात, फोटो काढतात आणि डीपीवर टाकतात. जणू काही ह्याच्या बाबजाद्याच्या त्या कोठड्या. म्हणून शेवटी तिथल्या लोकांनी जाहीर केलं की हे कोडू वगैरे त्याला हात लावायचा नाही, ते आता संरक्षणात ठेवले आहेत. ते 10 वर्षापूर्वी मी जात होतो तिथं तर ते कोलू फिरवत बसायचे आपली माणसं आणि व्हिडिओ शूटिंग करून पाठवायचे फेसबुकला. काय तोंडाला फेस यायची वेळ आली हो या मूर्खपणाने. बरं, जिथं एवढ्या यातना सहन करून कविता लिहिल्या गेल्या त्याच्या बाहेरच्या भिंतींवर आय लव्ह यू. शेवटी आता बरेच पहारेकरी वगैरे वगैरे सगळं करून ते जपायचा प्रयत्न होतोय, नाही असं नाही, पण आपल्याच माणसांच्या मनामध्ये त्याची अजून प्रतिमा चांगली होत नाही. काय करणार हो, भयानक अवस्था. बहुतांशी तिथे पर्यटनासाठी चाललेले असतात चित्रविचित्र टोप्या आणि त्यापेक्षा चित्रविचित्र कपडे. मग त्याच्यात काही त्यांना इंटरेस्टही नसतो. स्वातंत्र्य लक्ष्मी की जेम केली असली काहीतरी आवाज काढतात मागं बसून. काही वेळेला संताप होतो. कधी या लोकांना बुद्धी येणार, कधी या लोकांना काही कळणार. फक्त एक प्रगती खूप छान झाली आहे आणि त्याचा आनंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं नाही, पण तरीसुद्धा हरियाणा सरकारच्या वतीनं अलीकडे सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे 26 फेब्रुवारीच्या आसपास त्या दिवसाच्या निमित्तानं तिथे सावरकरांच्या नावे भंडारा करतात. भंडारा म्हणजे तिथे कोणाही आलेल्या माणसाला फुकट जेवण, पूर्ण जेवण. अर्थात त्याचा खूप मोठा फायदा असा होतो की ज्याचा या सांस्कृतिक जीवनाशी काही संबंध नाही असा सामान्य कामगारसुद्धा जेवण असतं फुकट सुट्टंय म्हणून येतो. त्यामुळं सगळ्या भाषेतले तिथे येतात आणि सरकारने खूप चांगली व्यवस्था केली आहे. जे जेवायला येतात ते विचारतात किसके नाम का भंडारा आहे.
मग त्याला त्या पुतळ्यापाशी नेतात. हे सावरकर, हे बघ हार घातलेत, यांच्या नावे भंडारा चालला आहे. मग त्यांचं एक चित्र आणि त्यांच्या चरित्राचं एक हिंदी पुस्तक असं प्रत्येकाला दिलं जातं. फक्त हे दिलं जातं याचा आनंद आहे. वाईट इतकंच आहे की ते महाराष्ट्र सरकारतर्फे नाही दिलं जात, ते हरियाणातर्फे दिलं जातं, महाराष्ट्रातल्या माणसाचं पुस्तक. इथे एक मोठा यागही होतो, अनेक गोष्टी होतात. सांगायचा हेतू असा, सच्चिदानंद शेवडेसुद्धा अनेक लोकांना घेऊन जातात. ते कॅप्टन आपले हे आहेत कोण, ते अनेक लोकांना घेऊन जातात. तिथे प्रत्यक्ष तिथले गाईड असतात, ते माहिती सांगतातच. पण असा वेगळा अभ्यास असलेल्या माणसांच्याकडून सुद्धा लोक इतिहास ऐकतात. कॅप्टन नाव डोक्यातलं गेलं माझ्या, असो, हां बरोबर. आणि त्यांनी एक फार चांगली योजना केली आहे. काय होतं दुर्दैवाने, एक माणूस जातो 7 दिवसासाठी तिथे जातो, 1 दिवस अंदमानचं जेल पाहतो, पण बाकीच्या दिवशी सगळं पर्यटनच करतो. मग परत जाताना तो त्या देशभक्तीच्या मूडमध्ये जात नाही घरी, तो इतर सगळ्या गंमत बघत जात राहतो. त्यामुळं मनुष्य परत जाताना सुद्धा एखादं असं क्रांतीवीरांच्या यातना त्यांना दिसतील असं एखादं चित्रालय, संग्रहालय असं एअरपोर्टला जायच्याच रस्त्यावर असावं म्हणून एक प्रयत्न चालू आहे. किंवा जेव्हा तो पुरा होईल तेव्हा निश्चितपणे काही मोठं होईलच. अनेक लोकांनी हाही प्रश्न केला होता. इतर सगळ्या कैद्यांची माहिती देतात, तिथे लाईट अँड साऊंड शो असतो, त्याच्यामध्ये सावरकरांची कोठडी वेगळी मुद्दाम दाखवतात आणि सांगतात इथे महाराष्ट्राचा वाघ राहत होता, टायगर ऑफ महाराष्ट्र असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरला. आणि जयोस्तुते या गीताची ओळ रोज प्रत्येक शोमध्ये वाजवली जाते. लक्षात घ्या, सरकारकडून एखादी गोष्ट राहून गेली तर आपण जशी खंत व्यक्त करतो तसं जे चांगलं केलं आहे त्याचं अभिनंदनाला सुद्धा आज सरकार पात्र आहे. आज इतक्या विविध पक्षांचं सरकार देशातमध्ये असताना सुद्धा तिथली जयोस्तुते किंवा सावरकरांची ओळख कोणी काढली नाही. आता एखाद्या माणसानं त्या स्मृतिस्तंभावरचे शब्द काढून टाकले हा विषय वेगळा, ते परत आले हे दुर्दैवाने कोणी छापलं नाही. दुसरा स्तंभ राहिला ना उभा तिथे, ठीक आहे. पण ती जी ओळ तिथे गाजली, वारे वा, अनेकांची इच्छा ती आहे की अंदमानमध्ये सुद्धा जे जयस्तुते गायलं जातं ते परत एकदा ऐकावं. आपळेबुवाचा छळ आहे, छळ सांगतो तुम्हाला, छळ. म्हणजे माझ्याबरोबर जे अंदमानच्या ट्रिपला येतात, 5 दिवस आम्ही अंदमानमध्ये फिरतो, या 5व्या दिवशी हे गाणं म्हणावं लागतं. आणि हे कमीच पडलं म्हणून परत महाराष्ट्र मंडळात बोलून नरड फाडायला लावतात. बरं गाणं तरी छान असावं. शुक्रतारा मंदवारा सांदणे, पोटातलं पाणी पण हलता नाही का, मस्तपैकी सूजमध्ये बसून गावं. पण तेही नाही आपलं भाग्य. आपली सगळीच गाणी नरडं फाडून ठेवणारी, छप्पर फाडके. चला म्हणणं भाग आहे, फार महत्वाचं गाणं आहे. मी परवाच सांगितलं बरं, जयस्तुते हे गाणं भारताचं स्तवन नाही, भारत मातेला स्वतंत्रता देवी का वश होत नाही आहे अशा अर्थाचं हे गाणं आहे. स्वतंत्रता देवीने माझ्या भारतात यावं यासाठीचं ते गाणं आहे. जेव्हा सत्ताधीशांना विचारलं होतं की अंदमानमध्ये तुम्ही सावरकराचं एवढं कौतुक का करता, तर पहिले अंदमानचे जे गव्हर्नर म्हणून आले त्यांनी स्वच्छ विधान केलं होतं की अखंड अंदमान भारताला मिळालं ही सावरकरांची भारताला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. याचं कारण भारतही अखंड नाही राहू शकला. का नाही राहू शकला, तर आम्हाला भारतात राहायचं नाही, आम्हाला दुसरा देश पाहिजे असं सांगणारी एक प्रचंड लोकसंख्या भारतात निर्माण झाली. दुर्दैवानं जी आजही परत निर्माण झाली आहे. अर्थात ती बाहेर जायला तयार नाही आहे. आता हा देशच आमच्या ताब्यात द्या ह्यासाठी ते तयार आहेत. पण ही लोकसंख्या निर्माण झाली त्या काळात. पण अशी लोकसंख्या अंदमानात निर्माण होऊच नये याची काळजी सावरकरांनी घेतली. कारण सावरकरांच्या वेळेला जे कैदी होते तेच नंतरच्या काळात अंदमानचे नागरिक झाले. त्यामुळं अंदमानच्या नागरिकांमध्ये ही संख्या वाढणार नाही याची काळजी हे कैदी अंदमानात असतानाच घेतली गेली. तिथं पद्धतच होती, मिर्झा पठाण मुद्दाम मुसलमान कैद्यांना आधी जेवायला सोडायचा. मिर्झा पठाणचा हेतूच होता, त्याच्याकडं सत्ता आहे म्हटल्यावर तो पहिला त्याचा उपयोग धर्मप्रसारासाठीच करणार. मुसलमानांना जेवायला आधी सोडायचा, ते पातेल्यांना हात लावायचे, ओरडारडा करायचे, आम्ही हात लावला, पातेलं वाटलं, यातलं जो खाईल तो वाटला.
हे जेव्हा सावरकरांना कळलं तेव्हा सावरकर तिथे येऊन उभे राहिले. त्यांनी हात लावलेल्या पातेल्यांवर पाणी टाकून दिलं. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतो पिवा. हे काय करताय? पातेलं शुद्ध झालं. पातेलं शुद्ध झालं. इतकंच नाही, तात्यांचं म्हणणं फार भयानक आहे याच्या पुढं. आणि लक्षात ठेवा, हे म्हणणं कुठं आहे? पोलीस चौकीच्या शेजारच्या स्वतःच्या घरात नव्हे, जिथे 10-10 खून केलेले खतरनाक गुंड सुरे चाकू त्यांना मिळू शकतात असे अंदमानात समोर आहेत. अशा गुंडांच्या देखत हिंदू कैद्यांना सांगणं, तुम्ही अशा गोष्टीला बळी पडत जाऊ नका. तुम्ही सांगायचं, तुम्ही हात लावल्यानं ते बाटलं, आम्ही हात लावल्याने शुद्ध झालं. कधी आधी तुम्हालाच आधी यायला मिळालं तर तुम्ही पण असा ओरडारडा करायला लागा की आम्ही हात लावलंय, आता ह्यातलं काही तो हिंदू होणार. जशास तसं बोला, सगळे जागेवर येतील. जशास तसं बोला, सगळे जागेवर येतील. अरे अगस्तीसारखे महामुनी, रामायणातला एक उल्लेख सांगतो. अगस्तींच्या सारखे महामुनी ज्यांना आम्ही ऋषी म्हणतो, त्यांचं सगळ्यात मोठं पराक्रमी कर्तृत्व काय माहिती आहे? रामायणात स्वच्छ लिहिलंय, विंध्य पर्वताच्या खाली जो कोणी येईल त्याला राक्षस खाऊन टाकायचे, इथं जगूच द्यायचे नाहीत. अशा वेळेला अगस्ती आले आणि वातापी आणि एलवल नावाचे जे 2 राक्षस तिथे होते, हे 2ही राक्षसतीने पचवून टाकले. अशांना पचवण्यासाठी क्षणभर नॉनव्हेज झाले ते, म्हणून जन्मभर त्यांनी हेच केलं असं नाही. पण राक्षसांना असं पचवलं तरी सुद्धा अगस्ती ऋषीच आहेत. काय कोणाचंही खाताय, कसंही खाताय, तुम्हाला कसं काय हिंदू म्हणावं, तुला शहाणा कसं म्हणावं तेच विचारतोय आम्ही. दुर्दैवाने रामायण नीट वाचलेलं नाही, नीट समजलेलं नाही. असो, रामायणाचे अभ्याससुद्धा गेली 4 वर्षे चालू आहेत, तरीसुद्धा रावणाची संख्याच वाढते. त्याला आता आपण काय करणार? ज्यांना कोणाला रामायणाचा अभ्यास करायचा असेल, माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला संधी देतो. रामायणाचा वेगळा अभ्यास करून लोकांसमोर मांडा. सावरकरांचा अभ्यास करून लोकांसमोर मांडायचा असेल तरी भेटा, त्याची संधी देतो. सावरकरांबद्दल काही स्वच्छ जे आहे ते बाहेर समोर मांडा. अनेकांनी सांगितलं आहे आम्हाला, सावरकर माफी मागून सुटले म्हणून. पण सावरकरांनी जे इंग्रजाला लिहून दिलं आहे ते माझी जन्मठेपमध्ये त्यांनी स्वच्छ लिहिलं आहे, त्यांनी काहीही लपवलेलं नाही. पण ते सगळं पत्र वाचलं तर आपल्याला कळतं हा माफीमाना नाही, हे मुत्सद्दीपणाचं लक्षण आहे. पण आपण मुळातला ग्रंथ वाचलेला नसतो, याचं सगळ्यात मोठं श्रेय घेऊन ते आपल्याला थापा मारायला मोकळे होतात. सावरकरांनी माफी मागितली म्हणून. साहेब, सावरकरांचं सगळं पत्र एकदा वाचा. सगळं पत्र वाचायला आपल्याला बुद्धी असेल आणि ते समजून घ्यायचा मेंदू असेल तर समजून घ्या. जेव्हा 1914 साली पहिलं महायुद्ध उभं राहिलं तेव्हा सावरकरांचे शब्द असे आहेत, जर भारताचं स्वातंत्र्य आपण मान्य कराल, भारताचं स्वराज्य मान्य कराल, भारताला आपलं मित्रराष्ट्र म्हणाल, गुलाम राष्ट्र नव्हे, मित्रराष्ट्र म्हणाल, तर मग आम्ही सुद्धा तुमच्या शत्रूशी लढताना तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या मदतीला उभे राहू. माणसं एवढंच कसं, बघा सावरकरच म्हटले आम्ही तुमची मदत करू पण आम्हाला सोडा. अरे गधाड्या, पण त्याच्या आधी अट होती, भारताला स्वराज्य मान्य केलं तर. सगळा कागद वाचायची आपल्याकडे परंपरा नाही. अर्ध्या कागदाची शेंगदाण्याची पुडी बांधायची, शेंगदाणे संपले की ती सुरनळी घेऊन स्वतःच्या नाकात घालून शिंकायचं. असं सगळं भयानक प्रकरण आहे. मुद्दाम ते वाचण्यासारखं आहे. प्रार्थना आहे आपली, ज्यांना रामायण ऐकायचं आहे मुद्दाम माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला रामायणाची संधी देईन. सावरकर ऐकायचे आहेत, संपर्क करा, सावरकरांची संधी देईन. तुम्हाला सांगतो, आपण आज जे केलं हा फक्त ट्रेलर झाला. कालच मी म्हणालो होतो, सावरकरांच्या समग्र चरित्राला चातुर्मास करावा लागतो. 600 पानाचे ग्रंथ आहेत, फक्त अंदमानपर्यंत. एवढा त्रास घेऊन 10:30 अंदमानच सुटायची वेळ आली माझी. जय असतो ते असा फक्त शिवप्रताप दिनच नव्हे, असे जेव्हा केव्हा राष्ट्रीय सण साजरे व्हायचे असतात, देशाच्या वीरांना मानवंदना द्यायची असते, तेव्हा हेतुपुरस्सर काही 4 गोष्टी बाजूला सोडून आपण तिथे उपस्थित राहणं आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य ठरतं. आणि अशी शिवाजी राजांची भक्ती मनामध्ये घेऊन एवढी मुलं एकत्र झाली तर काय होऊ शकतं ते आज लोकांनी पाहिलं आहे.
रझा अकॅडमीसारख्या एक संस्थेनं मुंबईमध्ये मोर्चा काढला, ज्याच्यामध्ये फक्त 40-50 हजार युवक सहभागी झाले होते. तरीसुद्धा त्यांनी सगळ्या पत्रकारांच्या गाड्या पेटवल्या, पोलिसांना मारलं, हुतात्मा स्मारकाची विटंबना केली, स्त्री पोलिसांच्या अंगावरचे कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. अर्थात एवढं सगळं करूनही त्यांच्यावर कारवाई करायचं ताकद नाहीच झालेली अजून. आणि याच्या उलट भिडे गुरुजींनी जेव्हा शिवदौड सुरू केली, त्याच्यामध्ये 80-90 हजार मुलं गेली आणि संरक्षणाला 4 पोलीस पुरले. एकही बेशिस्त वागला नाही. संपूर्ण जाऊन येईपर्यंत कोणाही जगातल्या माणसाला भीती नाही. दाखवून दिलं लोकांनी कोणावर विश्वास ठेवाल. हे शिवतेज वाढू नये म्हणून सगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांना आत टाकायची सगळ्यांना घाई झाली आहे. सगळ्यांना माहिती हो, शिवाजी राजाचे भक्त या संख्येनं हातामध्ये शक्ती घेऊन उभे राहिले, कोणाचं चालणार नाही याच्या पुढे. अर्थात भगवंतही काही झोपलेला नाही, तो प्रत्येक चांगल्या आमच्या कृतीला यश देईल यात संशय नाही. असो, जयोस्तुतेचं गायन करू मस्तपैकी. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. ज्यांना येतं ते सगळ्यांनी म्हणा, आपल्या सगळ्यांचं ते प्रेमगीत आहे. ज्यांना ज्यांना येतं त्यांनी गा गा, माझ्याबरोबर गा. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुझी आकाशी होसी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी समसम लख लखशी. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जीविलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. वेदांतिक स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. हे अधम रक्तरंजिते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते. हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण. तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण.
तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 भारत माता की स्वराज्याचा एवढा मोठा जय जयकार सावरकरांना अंदमानातून सोडवून रत्नागिरीमध्ये तुरुंगात ठेवलं. माणसाची धग नाही संपली. शेवटी सरकार म्हणालं, सावरकर 50 वर्ष तुम्हाला त्रास द्यायची आज्ञा आहे. 14 वर्ष झाली आहेत. याच्यानंतर जर तुम्ही राजकारणात पडणार नाही, राजकारणाच्या युद्धात भाग घेणार नाही, काहीही गडबड करणार नाही असं वचन देत असाल तर पुढच्या 36 वर्षाची शिक्षा माफ करतो. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे. 36 वर्षाची शिक्षा माफ करतो. मग तुम्ही रत्नागिरीत सामान्य माणसासारखं राहा, घर करा, बायको तुमच्याबरोबर इथं राहू दे, पोटा पाण्यासाठी काही व्यवसाय करायचा असेल तो करा, पैसे मिळवा. आता ते पैसे काही इंग्रज सरकार जप्त करणार नाही. मात्र कुठल्या राजकीय चळवळीमध्ये तुम्ही भाग घेतला असं सापडलं तर पुढची 36 वर्ष लागू. हे मान्य करून सावरकरांनी रत्नागिरीमध्ये निवास सुरू केला. रत्नागिरी सोडून तुम्हाला याच्या पुढे 12 वर्ष कुठेही जाता येणार नाही. मान्य मान्य. अहो, ज्या यमुनेचा शेवटचा निरोप घेऊन सावरकर गेले होते त्या पत्नीबरोबर परत संसार झाला. याच्यापेक्षा निर्वाणी गोविंद राहू मागे पुढे काय सांगू मी आपल्याला. संसार झाला. प्रभाकर तर गेला होता, पण आणखीन 2 मुलांचा जन्म झाला. विश्वासचा जन्म झाला, प्रभाचा जन्म झाला. प्रपंचही सुखाचा झाला. सगळे म्हटले, तात्या तुला कुजवला का? तुला राजकारण पडता येत नाही? नाही. तुला रत्नागिरी सोडता येत नाही? नाही. कुजवला. म्हणजे इंग्रज मूर्ख आहे, अर्धवट आहे. का का काय? मला फक्त पडायचं नाही आहे आणि बाहेर जायचं नाही आहे. ज्यांना पडायचं आहे त्यांनी आत येऊन मला भेटू नये असं कुठं काय माझ्याकडं त्यांनी नियम केला आहे. ज्यांना काम करायचं त्यांनी आत यावं, मला भेटावं. मी करणार नाही, पण मार्गदर्शन करू नये असं काही नियम नाही आहे ना. मी मार्गदर्शन करू शकतो, ह्याच्या पुढे हे करायचं असेल तर असं असं करा. मी कुठं केलं आहे का? हे मुळात पांढऱ्या तोंडाचं अर्धवट प्रकरण. हे तुम्हा अडाण्यांपेक्षा तुम्हाला मोठं वाटलं, पण सगळी अक्कल हॅटमध्ये असते असं नाही. आपल्या टोपीत पण असते अक्कल. हां, आपण आपली बुद्धी वापरावी. अर्थात मी 3 ओळीमध्ये पुढे निघून जातो. रत्नागिरीमध्ये सावरकरांचं असलेलं प्रचंड दिव्य भव्य कार्य म्हणजे प्रचंड लेखन. त्या लेखनाची व्याप्ती कुठपासून कुठपर्यंत आहे महाराज. म्हणजे मनुष्याच्या मनातल्या अंधश्रद्धा निघून जाव्यात, पण देवावरची श्रद्धा बिघडू नये ही काळजी घेत भाषेतले परकीय शब्द बाजूला काढून तिथे मराठी किंवा संस्कृतनिष्ठ शब्द कसे करता येईल या व्याकरणापासून ते इतिहासापर्यंत सर्व 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 पद्धतीचं प्रचंड लेखन. त्याचबरोबर हिंदूंच्या सर्व जातींना जिथे प्रवेश मिळेल आणि हिंदूंच्या कुठल्याही जातीला जिथे गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा करता येईल, सगळ्या हिंदू जाती एकत्र बसून जेवण करतील असं पतित पावन मंदिर उभं केलं. म्हणजे एवढे पैसे त्यांच्याकडं नव्हते. त्यांच्या कार्यावरती भाळून रत्नागिरीमधले अत्यंत श्रीमंत सावकार भागोजी शेटकीर भंडारी होते. ते आले होते, सावरकर तुमच्यासाठी काही करायची इच्छा आहे. खरंच मला जर ते म्हटले असते ना असं, मी लगेच त्यांना सांगितलं असतो, एवढा आता माझं काय सगळा खर्च झाला आहे, काहीतरी एक 10-15 कोटी माझ्या खात्यावर ठेवावं का माझ्या.
आयुष्यात स्वतःसाठी काही मागितलंच नाही हो या मोठ्या लोकांनी. एवढा श्रीमंत द्यायला उभा आहे, काय करू? माझ्यासाठी करू नका, हिंदूंसाठी करा. सर्व हिंदूंना एकत्र उपासना करता येईल असं केंद्र उभं करा. पतित पावन मंदिर उभं केलं. एक मजा सांगतो, तेव्हासुद्धा ॲट्रॉसिटी आलं नव्हतं, पण भीती होती. सावरकर, हां, तुम्ही अस्पृश्यांना देवळात घेणार आणि म्हणणार पतित पावन, म्हणजे अस्पृश्य पतित झाले ना, ॲट्रॉसिटी. म्हणजे तुम्ही अस्पृश्यांना पतित म्हटलात, त्यांना तुम्ही पावन करणार. कसं आहे? सावरकर म्हणले, तुझ्या दुर्दैवाने मी बॅरिस्टर आहे रे. कोणाशी पंगा घेतोयस मूर्खा? मी अस्पृश्यांना पतित नाही म्हटलो, हिंदू समाजातल्या अनेकांना पतित जे मानतात ते पतित आहेत. आणि अशा अनेक पतितांना पावन करण्यासाठी मी इथे बोलवलं आहे सगळ्यांना. जे दुसऱ्याला अस्पृश्य मानतात ते पतित, त्यांना पावन करण्यासाठी मी इथे थांबलो आहे. जे कार्य बघून महात्माजी चकित झाले होते, विठ्ठलराम शिंदे त्या ठिकाणी आले होते, कर्मवीर त्या ठिकाणी सावरकरांची कौतुकं अनेकांनी केली, आंबेडकरांनी त्यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हा सावरकरांचा विचार खूप वेगळा आहे. जुन्या काळामध्ये जाती एकत्र जेवत नव्हत्या हे तर सोडून द्या, ब्राह्मणामध्ये सुद्धा ऋग्वेदी ब्राह्मण आणि यजुर्वेदी ब्राह्मण एकत्र जेवत नव्हते. कोकणस्थ देशस्थ कराडे देवरुखे तर आणखीन लांब राहिलं प्रकरण. यजुर्वेदातले कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पंक्तीत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरी कसं जेवावं हा प्रश्न नाही, पण देवाच्या दारात प्रसादाच्या वेळेला गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिरवेती गळा, तुका म्हणे सोपी केली पायावाटत, सगळे एकत्र छानपैकी जेवूया. कारण उपासनेसाठी आणि देवाच्या प्रसादासाठी जो समाज एकत्र येतो तो त्याच्या स्वत्वासाठी लढायला आपोआप एक होतो. हे सामान्य सूत्र आहे. या सूत्राला सावरकरांनी बांधायचा प्रयत्न केला. चला, 12 वर्षात सावरकर कुठल्याही राजकारणात पडले नाहीत असं इंग्रजाला वाटलं. म्हणून इंग्रजांनी 37 साली पुढची सगळीच शिक्षा रद्द करून त्यांना परवानगी दिली. हवं तिथे भारतात फिरा, हवी तितकी व्याख्यानं करा, तुमच्यावर आता आमचा कोणताही आरोप नाही. निर्वाणी गोविंद आहे, मागे पुढे काहीच साकडे पडून येते. 37 ते 42 7 वर्ष सावरकर हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करते झाले. ज्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये सुभाषचंद्र बोसांची त्यांची भेट झाली. आणि जेव्हा सुभाषबाबूने विचारलंय, 40ला दुसरं महायुद्ध उभं आहे, या महायुद्धात भारताची भूमिका काय असायला हवी, सावरकरांनी स्वच्छपणे सांगितलं, भारतातल्या सर्व शक्य असलेल्या तरुणांनी इंग्रजाच्या सैन्यात जायला हवं, इंग्रजाकडून शस्त्र शिकायला हवीत आणि शस्त्र मिळवायला हवीत. अशी प्रत्येक भारतीय तरुणांनी इंग्रजाच्या सैन्यात प्रवेश करून शस्त्र शिकावी आणि शस्त्रे मिळवावी असा सावरकर 2 वर्ष उपदेश करत होते. या उपदेशाप्रमाणे अनेक लोकांनी शिव्या घातल्या. सावरकर इंग्रजाचा माणूस आहे, इंग्रजाचं सैन्य मोठं व्हावं म्हणून काम करतोय, देशद्रोही लबाड. पण असं म्हणणारी माणसं सुद्धा अपुऱ्या अभ्यासाने बोलतात. म्हणून पुरा अभ्यास सांगण्यासाठी मी सांगतो, सावरकरांच्या भाषणातले शब्द असे आहेत की, युवकांनो, आमच्या काळात आम्हाला शस्त्रे चोरून शिकावी लागली, चोरून मिळवावी लागली, कारण शिक्षण उपलब्धच नव्हते. आज इंग्रज त्याच्या हाताने तुम्हाला शस्त्र द्यायला तयार आहे, शस्त्रविद्या द्यायला तयार आहे. यासारखी सोन्याची संधी का दवडता? सावरकरांचं फार महत्त्वाचं वाक्य आहे, जे देशभराच्या व्याख्यानात सावरकरांनी प्रत्येक ठिकाणी म्हटलंय. ते वाक्य असं आहे, अरे वेड्यानो, बंदुका आधी ताब्यात घ्या, मग तोंडे कुठे वळवायची ते ठरवू. हा कोणी मूर्खपणा करायला सांगितला? नंतर तोंडे कुठे वळवायची ते ठरवू, हे वाक्य बोलत नाहीत लोक, हे नाही वाक्य बोलत. आणि सावरकरांच्या या भाषणामुळे अनेक जण जे चेतले, त्या लक्षावधी तरुणांनी इंग्रजाच्या सैन्यात प्रवेश घेतला. आणि असे देशभक्त जे इंग्रजाच्या सैन्यात आले, त्यांचा माझ्या आझाद हिंद सेनेला उपयोग होतोय, अशी नेताजी सुभाषबाबूंनी ग्वाही दिली आहे. असो,
हा सगळा विस्तृतपणे इतिहास सांगायचा म्हटला तर वेगळा सप्ताह करावा लागेल. अफळे बुवा, जेव्हा वेळ होईल तेव्हा हा सप्ताह आपण सगळे मिळून करूया. नाही असं नाही, कारण रत्नागिरी पर्वामध्ये सुद्धा प्रचंड काम आहे, अखंड हिंदुस्थान पर्वात काम आहे, त्याच्यानंतरचा 47 नंतर सावरकरांचं खूप मोठं काम आहे. या सगळ्या गोष्टी तपशिलानं आत्ता सांगणं शक्य नाही. जेवढा इतिहास आपल्यासमोर मला मांडता आला तेवढा इतिहास मी आपल्यासमोर सांगितला. भैरवी करण्यापूर्वी सावरकरांची मनोवृत्ती संतांसारखी किती आहे ती सांगतो. द द द द दन ना तन नन दन द द. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. सावरकरांसारखं काम नाही करू शकलो, मला शिवाजी राजांसारखं काम नाही करता येणार. तानाजी तर होता येईल, तानाजींसारखं नाही करता येणार. मावळा तर होता येईल, मावळ्यासारखं नाही करता येणार. घोरपड तर होता येईल, घोरपड नाही होता आली. तानाजी मालुसऱ्यांची सेना जेव्हा कोंडाण्याकडे जात असेल त्यांना जेवण ते देता येईल. अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत सत्यकर्माला साह्य करण्याचे. आता ऐका, स्वातंत्र्य आल्यानंतर जेव्हा सत्ताधीशांना लोकांनी विचारलं कोणामुळे आलं स्वातंत्र्य, तेव्हा त्यांनी गर्वोक्ती अशी केली, वी हॅव मेड ब्लडलेस रेव्होल्युशन. आपण रक्ताशिवाय स्वराज्य मिळवलं. ब्लडलेस ही क्रांती रक्ताविना झाली. म्हणजे ज्यांनी रक्त सांडलं त्यांचा या स्वराज्याच्या योजनेत काहीही उपयोग नव्हता, अधिकार नाही. जिथं रक्त सांडलं नाही अशी जी जी कामं झाली त्या लोकांमुळे स्वराज्य आलं. इतका स्वच्छ पक्षपात सत्तेवर आल्या आल्या केला होता. मोठ्या लोकांच्या तोंडची वाक्य आहेत, वी हॅव मेड ब्लडलेस रेव्होल्युशन. आणि याच काळामध्ये सावरकरांच्याही वक्तव्याला खूप किंमत होती. पत्रकारांनी सावरकरांना विचारलं, तात्या तुम्हाला काय वाटतं कोणामुळे स्वराज्य आलं, कोणामुळे आलं? तर सावरकरांचं उत्तर सगळ्या वृत्तपत्रात नंतर छापलं गेलं. काय विशाल मनाचा माणूस आहे. तात्या म्हणाले, ज्यांनी हाती शस्त्र घेतलं, इंग्रजाशी संघर्ष केला, यासाठी स्वतःच्या घराचे होम केले, अशा अनेक वीरांमुळेही स्वराज्य आलं. ज्यांना हे करणं शक्य झालं नाही त्यांनी सत्याग्रह केला, स्वतःच्या जीवनाची सुखे बाजूला टाकली, इंग्रजाशी संघर्ष करताना देशातल्या का होईना तुरुंगात गेले, इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या, वेळप्रसंगी उपासही सहन केले. त्याही सत्याग्रहींमुळे स्वराज्य आलं. ज्यांना शस्त्रही जमलं नाही, सत्याग्रहही जमला नाही, अशा अनेकांनी या वीरांना पैशाची मदत केली. कोणी अन्नाची केली, कोणी वस्त्राची केली, कोणी लपायला मदत केली, कोणी शस्त्र लपवायला मदत केली. त्यांच्याहीमुळे स्वराज्य आलं. आणि ज्या लोकांना यातलं काहीच जमलं नाही, सावरकरांचं शेवटचं वाक्य काय सुंदर आहे, ज्या भारतातल्या लोकांना यातलं काहीच जमलं नाही अशा अनेक लोकांनी रोज आपल्या घरात देवपूजा करताना स्तोत्र मंत्र असं म्हणत असताना गंधात फूल बुडवून ते देवाच्या पायावर वाहिलं आणि देवाला प्रार्थना केली, देवा या पूजेचं पुण्य घे, पण भारताला स्वराज्य मिळू दे. अशी ज्यांनी प्रार्थना केली त्या सगळ्यांच्यामुळे माझं स्वराज्य आलंय बाबांनो, त्या सगळ्यांच्यामुळे माझं स्वराज्य आलंय. कोणा एकाची नाही मालकीती, कोणा एकाची नाही. आणि म्हणून शेवट करताना हाच करूया. ज्यांना रामकथा ऐकायला माझ्याबरोबर यायचं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करतो. ज्यांना अजून विपरीत प्रचंड मोठे विस्ताराने सावरकर ऐकायचेत ते भेटा, तुम्हाला मार्गदर्शन करतो. शेवट करताना एकच सांगतो, या सगळ्यांचं वाक्य एवढंच आहे, कर चले हम फिदा जाने तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. जेवढं म्हणून करायचं ते करून झालं. धन्योहम म्हणून सावरकर गेले. आणि मुद्दाम सावरकरांचंच वाक्य सांगून आरती म्हणतो. ते सावरकरांचं वाक्य खूप शक्ती देईल आपल्याला, खूप शक्ती. आधी बोलताय बर, वाक्य आणि भैरवी त्यानंतर काही बोलायला नको, आधीच त्यांना बोलू दे. बरं बरं बरं, मग ते आधी करूया. चांगल्या अर्थी माझा सत्कार होणार आहे म्हणून त्यांच्याकडे माईक देतो.
नाही तर सरकारनामा सिनेमा आल्यापासून सत्कार करा म्हणजे घालवा एखाद्याला असा अर्थ झाला आहे खरा, पण अत्यंत पवित्र भावनेनं हा सत्कार अर्थातच माझा नव्हे. ज्यांनी ते कार्य केलं त्यांची पुण्याई. ती काही शब्दात मांडता आली ही माझ्या आईवडिलांनी मला जी ही विद्या दिली त्यांची पुण्याई. आणि हे कार्य मी करत राहावं म्हणून सगळ्यांच्या शुभेच्छा, हितचिंतन माझ्या मागे राहिलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पुण्याई. या जीवावर आज आपण कल्याणमधलं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आज 800,000च्या घरामध्ये एका क्रांतीवीराला मानवंदना देण्यासाठी एकत्र आपण आलो. आपण येऊ शकतो एकत्र, नक्की येऊ शकतो. फार सुंदर प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. आमच्या तिघांच्या वतीनं आधी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. किंचित सत्कारासाठी यांच्याकडे ध्वनिक्षेपक देतो आणि मग शेवटचं सावरकरांचं खूप महत्त्वाचं वाक्य जे पुढच्या 10 वर्षांसाठी आपल्याला उपयोगाचं आहे ते सांगतो आणि मग भैरवी म्हणून आरती करूया. हॅलो. राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती म्हणजे काय असते, गेले 3 दिवस आपण यानिवर्सरी जो आयोजित हा कीर्तन सप्ताहामध्ये आपण ऐकलेला आहे. आत्ताच पूर्वरंगांचा ज्यांनी सत्कार केला, कल्याणमध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व श्री सदानंद फणसे यांनी बोळ्यांना हार घालून हा सत्कार केलेला आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. याशिवाय गांधी चौक कल्याण येथील शिवसेना शाखा प्रमुख श्रीयुत राजेश महाले हे स्वतः त्यांचे सहकारी झालेले आहेत, ते पण बोळ्यांचा सन्मान करू इच्छितात. आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. शिवाजी महाराज की जय. जय. धन्यवाद. अजून एक सूचना आहे. याज्ञवल्क संस्था अशीच समाज प्रबोधन करत असते. कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे ज्यांना या संस्थेला देणगी द्यायची असेल त्यासाठी आपण जाताना अवश्य देणगी द्यावी. आमचे कार्यकर्ते पावती पुस्तक घेऊन बसलेले आहेत. अवश्य त्यांना आपली पावती मिळेल आणि योग्य ती देणगी द्यावी आपण. आणि समाज प्रबोधनासाठी आपलं सहकार्य करावं ही सर्वांना नम्र विनंती. उद्याचं कीर्तन 8 वाजता, जसं आजप्रमाणे आपण 3 दिवस करतो आहे, संध्याकाळी 8 वाजता आहेत. उद्या सौ रोहिणी परांजपे आहेत. या पण स्वतः अफळेबुवांच्या शिष्या आहेत. तर त्या कीर्तनासह आपण अशीच जोरदार आपण गर्दी घेऊन त्यांचं स्वागत करूया, त्यांचा आस्वाद घेऊया, कीर्तनाचा आनंद घेऊया ही सर्व नम्र विनंती. धन्यवाद. एक गोष्ट आपल्या कानावर आणखीन घालायची आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही गेले काही काळ कीर्तन डिप्लोमा कोर्स विद्यापीठ लेवलला चालवतो आहोत. अर्थात तो सुट्टीच्या दिवशी असल्यामुळे परगावच्या लोकांना शक्य आहे. तेव्हा आता त्याची 3 वर्ष झाली आहेत, 4थं वर्ष चालू आहे. 4 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. आणि त्याचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 2ही कीर्तनं शिकायला मिळतात. वारकरी कीर्तन पण आणि नारदीय कीर्तन पण. ज्यायोगे ज्याच्यामध्ये त्याला स्पेशलायझेशन करायचं असेल त्याच्यात तो करू शकतो, पण त्याला दुसरं कीर्तन पटकन करायची वेळ आली तर तो ते करूही शकतो. समजा एखाद्याला वाटलं आपल्याला ह्यातलं काहीच गाता येत नाही, त्याला व्याख्यान करायला हरकत नाही, संगीत नाही जमलं, प्रवचन करायला हरकत नाही, पण आपल्याला सरस्वतीने वरदान जर दिलं असेल वाणीचं, बुद्धीचं, तर आपण वाया कशाला घालवा. आज प्रचंड प्रचारकांची गरज आहे. आपल्याला कल्पना नसेल, मी पुण्यामध्ये एका राम मंदिरात कीर्तन करण्यासाठी चाललो होतो. कॅम्प एरिया म्हणजे लष्कर एरिया आमच्या पुण्याचा. आमच्या रिक्षावालीची काय रिक्षा मेल्याची बंद पडली. आम्ही सगळी वाद्य घेऊन खाली उभं राहिलो. कोण राम मंदिरापर्यंत नेणारा? आम्ही येईल गाडी, त्याला हात दाखवतोय. मागणे एक बस आली, त्याला हात दाखवला. त्याने आम्हाला आश्रय दिला. चला म्हणले सोडतो. त्याच्या आतमध्ये 400 मुलं गळ्यात क्रॉस घातलेली. म्हणजे हे कोण आहेत? म्हणले लष्कर भागामध्ये धर्मप्रसार करण्याची हे कार्यकर्ते आहेत, हे पेड कार्यकर्ते आहेत. मी डोळेच विस्फारले. पुण्यातल्या एका लष्कर भागामध्ये धर्मप्रचारासाठी त्यांच्याकडं 400 माणसं उपलब्ध आहेत. आम्हाला महाराष्ट्राच्या प्रबोधनासाठी 500 माणसं नाही आहेत. आज प्रचारकांची नितांत गरज भारताला आणि महाराष्ट्राला प्रत्येक ठिकाणी आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य असेल त्याने निश्चितपणे हाही उपद्व्याप करा. अर्थात भारतीय विद्यापीठामध्ये समजा आपण संपूर्ण वर्ग नाही करू शकला तरीसुद्धा आता
अनेक ठिकाणचे कीर्तन महाविद्यालय छोटी छोटी का होईना अनेक शिबिरं घेतात की एक पूर्वरंग एक आख्यान आपल्याकडून तयार करून घेऊ. ते करून आपापल्या सोसायटीमध्ये जरी बोलायला सुरुवात केली तरीसुद्धा खूपशी गोष्ट होते. यावर्षी अंदमानची ट्रिप जी माझी जाणार आहे त्या ट्रिपला माझ्याबरोबर ज्यांना यायचं आहे त्यांनी मला संपर्क करा. मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईन. ज्यांना रामकथा ऐकण्यासाठी रामेश्वरला यायचं आहे त्यांनी संपर्क करा, तुम्हाला रामेश्वराला घेऊन जाईन. पण प्रश्न असा आहे, या 19च्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत रामभक्तांच्या हातून सत्ता जाता कामा नये यासाठी सगळ्यांनी प्रचंड उपासनेमध्ये कार्यरत राहिलं पाहिजे. रामाच्या चरणी विनवणी करू की ह्या सर्व रामभक्तांना एक ठेव, एक दिलाने ठेव. आपल्याला कल्पना नाही साहेब, आत्ताच्या काळामध्ये गोव्यामध्ये ख्रिश्चनांचे किंवा बाकीच्या प्रांतामध्ये मुसलमानांचे ज्या तऱ्हेचे मोर्चे निघालेत, हे मोर्चे बघितल्यावर तुम्हाला डोळे विस्फारलेले कळतील. नातवंड आपली काकडीसारखी चिरून मरतील. या सगळ्याला थोपवून धराला ही सगळी माणसं आज उभी राहिलेली आहेत. शिवप्रतिष्ठान असो, शिवसेनेसारखी असो, भाजपसारखी असो, आपला विद्यार्थी संघ असो, विश्व हिंदू परिषदेसारखी लोक असो, लक्षात घ्या अनेक जण अनेक परीनं काम करत आहेत. दुर्गा वाहिनीपासून अनेक स्त्रिया स्वतःच्या हाती तलवार घेऊन या सगळ्या लोकांचं रक्षण करायला उभ्या आहेत. काहीच नाही जमलं, आपली नातवंड तिथं पाठवा तर खरी शिकायला. आपल्या नातवंडांना सांगा पुढचं जेव्हा महायुद्ध उभं राहील तेव्हा लेका लढला नाहीच तरी चालेल, पण पळून कसा जाणार आहेस ते एकदा दाखव. 1 तासभर तूच स्वतः तासभर पळू शकत नाही, मला पाठकोळी घेऊन कुठे पळवशील? काहीतरी तर प्रयत्न करू दे पोरांना. तो प्रयत्न तुम्ही आम्ही करून घेतल्याशिवाय कोणी करणार नाही. अर्थात फार वाईट नका वाटून घेऊ, हे होणार नाही असं डोक्यातलं काढून टाका. म्हणून सावरकरांचं वाक्य सांगणार आहे, निजा गा मा पा दा निसा नि ध ब म ग ग प म ग म रे सा. हे वाक्य असं आहे. 66 साली सावरकर संपले. त्याने स्वतःच मृत्यू पत्करला, आत्मार्पण केलं. आणि यावेळेला सावरकर म्हणालेत असं, सावरकर म्हणाले, मला याच्या पुढचा 50-100 वर्षाचा कालखंड असा दिसतोय. सावरकरांची वाणी खूप महत्वाची आहे, कारण आत्तापर्यंत त्यांनी जगाच्या इतिहासाबद्दल जे जे वक्तव्य केलं त्याला भगवंतांनी आशीर्वाद दिले, ते सत्य झालंच आहे. 60 सालापर्यंत इंग्रज राहणार नाही असं ते म्हटले होते, सत्य झालं. गोव्यामध्ये लष्कर घुसवलं की गोवा आपल्याला मिळेल हे वक्तव्य केलं होतं, गोव्यात लष्कर घुसवून गोवा मिळाला. याच्यानंतरच्या काळात फाळणीपासून ते पुढच्या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी जे विधान केलं ते सत्य होत गेलं. मग अशा ईश्वरी वरदान असलेल्या विभूतीनं विधान केलंय. 66 साली ते बोलतायत पुढच्या 50-100 वर्षाबद्दल. 66च्या 50-100 वर्ष म्हणजे आता, आणि याच्या पुढं आणखीन पुढच्या 50 वर्षाबद्दल ते बोलतायत. अरे ही पुढची 50-60 वर्ष 100 वर्ष मला असे दिसत आहेत की आम्हा कोणालाही जे भाग्य मिळालं नाही ते या पुढच्या हिंदूंना मिळणार. का? भारतावर तिरंगा झेंडा फडकेल हेही न पाहता अनेक वीर संपले. आम्हाला भाग्य मिळालं, भारतावरचा तिरंगा बघता आला. पण याच्या पुढच्या पिढीला याच्यापेक्षा मोठं भाग्य मिळणार आहे. अरे आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाला सगळं विश्व मानवंदना देणार आहे. हे दिवस मला माझ्या समोर दिसत आहेत, जे मला बघता येणार नाही. माझे नातवंड बघणार, माझे पंतवंड हा दिवस बघणार आहेत. पुन्हा एकदा सर्व विश्वातली भारतामध्ये विखुरलेली जी हिंदू शक्ती आहे ती एकत्र येईल. ऐक भविष्याला भव्य भीषणाला कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. होऊन या मुक्त स्वतः करील सुखी जी जगता. समतेच्या ममतेच्या सुजन लक्षणाला ऐक भविष्याला भव्य भीषणाला कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. हिंदुत्वाचा प्रखर अभिमान असलेले कोट्यावधी सद्भक्त पुन्हा एकदा उभे राहतील आणि या हिंदुस्थानला पुन्हा एकदा त्याच सुवर्ण सिंहासनावर नेऊन बसवतील. हे भाग्य जे आम्हाला बघायला नाही मिळालं ते पुढच्या पिढ्यांना बघायला मिळणार असं सावरकर सांगतायत. अरे त्यांच्या वाणीला सत्यता आणण्यासाठी का होईना तुम्ही आम्ही असे याच्यानंतर प्रयत्नरत राहू की पुढची पिढी का आपल्या पिढीमध्ये याची देही याची डोळा या भारताचे विजय आणि जगाने माझ्या देशाला मानवंदना द्यावी हे समारंभ आम्हाला पाहायला मिळावेत. यासाठी जे जे करता येईल ते आणि नाही जमलं तर जे जे करतील त्यांच्या पाठीशी उभं राहून आम्ही सांगू विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे ते धनजन माता पिता, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास. जय देही उदास. पंढरीनाथ महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर सावरकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो. सर्वांना मनापासून धन्यवाद. आरतीसाठी सारे उभे राहूया. छान आरती सर्वांनी म्हणूया. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवन मुनिजन योगी समाधी ये ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाणी ताहरली भवचिंता. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, आभाग्याशी कैची नकळे ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होवोनिया आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव जय दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बुडवण, एका जनार्दने श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने वाहिन रूप तुझे. प्रेमे अलंगिना नमते पूजन भावे ओवाळीन म्हणेन. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुसखा त्वमेव, त्वमेव विद्या सकलं त्वमेव. कायेन वाचा मनेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना मनापासून धन्यवाद. उद्या 8 वाजता कीर्तनाला पुढील प्रारंभ होईल.